नमस्कार, मी श्रुती पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि अचूक मापानुसार 30 छातीच्या बोटनेक ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावर कटिंग पाहतोय. तर ब्लाऊजचं कापडावर कटिंग करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि मापांमध्ये कसे बदल करावेत ते सविस्तर माहितीसह पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर सुरुवातीला आपण मागील भागाची कटिंग पाहतोय. तर इथं मी अस्तर घेतलंय, डबल फोल्ड आहे. माझ्या साईडला याची बंद बाजू आहे आणि समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. तर खालच्या साईडचं कापड थोडंसं क्रॉस आहे, तर तिथे आपण सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता सुरुवातीला आपल्याला ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे. तर माझ्या मापात ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12.5 इंच. त्यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करते, म्हणजे इथे मी ब्लाऊजची पूर्ण उंची घेते 14 इंच. अर्धा इंच कमरेसाठी आणि शोल्डर आपण डबल फोल्ड करणार आहोत, म्हणून इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे. जर तुम्ही शोल्डर फक्त आतल्या साईडला फोल्ड करणार असाल तर उंचीमध्ये फक्त 1 इंच मार्जिन घ्या. इथे आपण बॉटमच्या रेषेपासून वरच्या साईडला 14 इंचाला मार्क करून शोल्डरची सरळ रेषा मार्क करून घेतली. त्यानंतर आपल्याला शोल्डरच्या रेषेवर शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर बोटनेक ब्लाऊजमध्ये शोल्डरचं अचूक माप घेणं फार महत्त्वाचं आहे, तेव्हाच आपला ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसतो. बोटनेक ब्लाऊजमध्ये आपण 2 पद्धतीने शोल्डर घेत असतो. जेव्हा तुमचा मागील गळा 3 इंचाहून वरती असतो तेव्हा जे काही तुमचे पूर्ण शोल्डर असतील त्याचे अर्धे करून ते आहे असे पूर्ण घ्यायचे असतात, आणि जर तुमचा मागील गळा 3 इंचाहून खाली असेल तर तुमचे जे काही पूर्ण शोल्डर असतील त्याचे अर्धे करून त्यामधून पुन्हा आपल्याला अर्धा इंच मार्जिन मायनस करायचं असतं. तर इथे माझ्या मापात ब्लाऊजचा मागील गळा 3 इंचाहून खाली आहे, म्हणून मी पूर्ण शोल्डरचं अर्ध करून त्यामधून अर्धा इंच मार्जिन मायनस करून घेतलं आणि इथे शोल्डरचं माप 6.25 इंच घेते. लक्षात घ्या, इथे जर तुमचे पूर्ण शोल्डर 14 इंच असतील तर त्याचा दुसरा भाग येतो 7 इंच. तर मागील गळा 3 इंचाहून खाली असेल तर 7 इंचामधून अर्धा इंच मायनस करून शोल्डरचं माप 6.5 इंच घ्या, आणि जर 3 इंचाहून वरती गळा ठेवायचा असेल तर शोल्डर पूर्ण घ्या, म्हणजेच 7 इंच. बोटनेक ब्लाऊजमध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आता तिथूनच थोडं खालच्या साईडला 6.25 इंचाला मार्क करून मुंढा आपण 6.25 इंच घेतोय. जे काही तुम्ही शोल्डरचं माप घेता त्याहून अर्धा इंच आणि मुंढ्याचं माप जास्ती घ्या. थोडंसं पुढल्या साईडला 6.25 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत शोल्डर आणि मुंढ्याची सरळ रेषा मार्क करून घेतोय. अशाच पद्धतीने मार्क करा, म्हणजेच आपल्या दोन्ही रेषा अगदी सरळ रेषेत येतात. त्यानंतर छातीचं माप टाकायचं आहे. आपली छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच. तर बोटनेक ब्लाऊजमध्ये कंपल्सरी अर्धा इंच लूजिंग घ्यायचं आहे, म्हणून इथे मी छातीचं माप 8 इंच घेते आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील माप टाकायला सोपं जातं. त्यानंतर बोटनेक ब्लाऊजमध्ये कंपल्सरी अर्धा इंचाला शोल्डर उतार देऊन घ्यायचा असतो. तर इथे मी अर्धा इंचाला शोल्डर उतारसाठी मार्किंग करून घेतलं. त्यानंतर आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी 1/2 इंच आतल्या साईडला मार्क करून शोल्डरपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घेतोय, पाहताय. त्यानंतर मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी मध्यातून बाहेरच्या साईडला 1 इंचाला मार्क करून फिटिंग लाईनच्या इथे 1/2 इंच खालच्या साईडला येत व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय. बोटनेक ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीनेच शेप द्या, म्हणजेच मागील भागात चुण्या येत नाहीत. त्यानंतर गळारुंदी घेणार आहोत आपण 3 इंच. इथं तुम्हाला जितकी शोल्डर पट्टी हवी असेल त्यानुसार तुम्ही गळ्याची रुंदी लहान मोठी करू शकता, पण साईज लहान असल्यामुळे इथे आपण गळारुंदी 3 इंच घेतोय. तुम्ही 3.25 इंचापर्यंत घेऊ शकता. तर इथं मी फक्त मार्क करून घेते, कारण मी मागील गळ्यासाठी डिझाईन करणार आहे. इथे आपल्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं आहे. आता कटिंग करून घेऊयात. मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यासोबत शोल्डरची रेषासुद्धा कटिंग करून घेतली.
तर जेव्हा तुम्ही मागील गळा शिलाई कराल तेव्हा शोल्डरपासून गळारुंदीपर्यंत असा क्रॉस शोल्डर उतार देऊन घ्या, तेव्हाच आपला ब्लाऊज फिटिंगला छान बसेल. तर इथे आपल्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. आता मागील भागावरून पुढील भाग कटिंग करून घेतोय. तर पुढील भाग आपल्याला ओपन बाजूकडून कटिंग करायचा आहे. पाहताय मी ओपन बाजू माझ्या साईडला केली आहे आणि बंद बाजू समोरच्या साईडला आहे. ओपन बाजूकडील थोडंसं कापड क्रॉस आहे, तर इथे आपण सरळ रेषा मार्क करून घेतोय, म्हणजेच आपला मागील भाग अगदी सरळ रेषेत येईल. आता जिथे आपण रेषा मार्क केली आहे त्याच्या पुढल्या साईडला मागील भाग आहे असा ठेवून तो मार्क करून घेतोय. मार्जिन रेषेचे इथले पॉईंट मार्क करून मागील मुंडाचा शेप आहे असा मार्क करून घेतोय. पुन्हा आपल्याला मार्जिन रेषा आणि बॉटमला असे पॉईंट मार्क करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे पॉईंट्स जोडून मागील भाग ड्राफ्ट करून घेतोय. अशाच पद्धतीने मार्क करा, म्हणजेच आपला मागील भाग आहे असा परफेक्ट येतो. इथे मागील भागावरून पुढील भाग कटिंग करत असताना बरेचसे बदल करायचे असतात, तर ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. तर सुरुवातीला आपण पुढील मुंडाचा शेप मार्क करून घेतोय. त्यासाठी शोल्डर आणि मुंड्याचं माप जे आपण मागील भागात घेतलं होतं ते आहे असं मार्क करून घेतोय, म्हणजेच आपल्याला पुढील मुंड्याचा शेप द्यायला सोपं जाईल. त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी मुंडा रेषेच्या इथून आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करा. आता इथून आपल्याला शोल्डरपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर मध्यातून बाहेरच्या साईडला 1 इंचाला मार्क करून पुढील मुंडाचा शेप मार्क करून घ्यायचा आहे. बोटनेक ब्लाऊजमध्ये पुढील मुंडाचा शेप असाच द्यायचा, जेणेकरून आपल्या पुढील भागात चुण्या किंवा घोळ येणार नाही. इथे लक्षात घ्या, आपण मागील भागात अर्धा इंच लूजिंग ॲड करून घेतलं होतं, तर ते आपल्याला पुढील भागातून मायनस करायचं आहे, तर ते आपण नंतर करणार आहोत. पाहता इथं आपलं 2 इंच मार्जिन आहे आणि आपण शिलाई मार्जिनमध्ये फक्त 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे. हे मार्जिन आपण शिलाई मार्जिनमधून मायनस करून घेणार आहोत. त्यासोबतच कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच आपण बॅक साईडचा टक्स घेतला होता, तर हे जे 1 इंच मार्जिन एक्स्ट्रा आहे ते आपण शिलाई मार्जिनमधून कटिंग करून घेणार आहोत. तर पुढील भागात आपल्याला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे पूर्ण उंचीमध्ये. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, मार्जिन वाढवायला विसरू नका, नाहीतर मग आपल्या पुढील भागाची उंची कमी पडेल. तर गळारुंदी घेतली आहे आपण 3 इंच, पुढील गळ्याची खोली आहे 5.25 इंच, त्यामध्ये आपण 1.25 इंच मार्जिन ॲड करतोय, कारण शोल्डर आपण डबल फोल्ड करणार आहोत. तर 6 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत पुढील गळ्यासाठी इथे बॉक्स मार्क करून घेतोय. प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्याने पुढील गळ्यासाठी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करून घ्या. मी इथे पुढील गळ्यासाठी पान गळ्याचा शेप मार्क करून घेते, पाहताय. आता सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण डायरेक्ट कापडावर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करत असतो तेव्हा आपले टक्स कसे घ्यायचे ते पाहूयात. तर कमरेवरचा मेन टक्स मार्क करण्यासाठी पहिला टक्स आपण आयहुक पट्टीच्या बाजूने घेत असतो. तर आपली छाती आहे 30 इंच, त्याचा 10वा भाग येतो 3 इंच. त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून टक्सची रुंदी 3.5 इंच घेतोय. तर इथे आपण डायरेक्ट कापडावर कटिंग करतोय, म्हणून आपण त्यामध्ये मार्जिन ॲड करून घेतलंय. पुन्हा थोडं वरच्या साईडला 3.5 इंचाला मार्क करून तिथेपर्यंत सरळ रेषा मार्क करून घेतली. त्यानंतर टक्सची उंची मार्क करण्यासाठी शोल्डर पट्टीच्या इथून जिथे आपण सरळ रेषा मार्क केली आहे त्यावर सरळ टेप ठेवून घ्या. इथे लक्षात घ्या, आपली छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच. तर टक्स मार्क करताना त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. त्यासोबत जे शोल्डर शिलाई करण्यासाठी मार्जिन लागणार आहे ते सुद्धा मी इथं ॲड करून घेते. तर आपण पूर्ण उंचीमध्ये 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं, म्हणून इथे मी टक्सची उंची 9.5 इंच घेते. तर मेन टक्स मार्क करण्यासाठी टक्सची लांबी आपण 3.5 इंच घेतली आणि उंची 9.5 इंच घेतली. आता हा पॉईंट आपल्याला मुंढ्याच्या मध्यात अशा पद्धतीने गोलाकारात जोडून घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने.
त्यानंतर 30 छातीनुसार मेन टक्सची रुंदी आपण 1.5 इंच घेतोय. तर हे माप आपल्या छाती आणि कमरेच्या अंतरानुसार बदलत असतं, तर ही गोष्ट लक्षात घ्या. थोडं वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून खालच्या साईडने टक्सची उंची 2 इंच घेऊन इथे सरळ रेषा मार्क करून गोलाकारात प्रिन्सेसचा शेप मार्क करून घ्यायचा आहे. पाहताय इथे आपण प्रिन्सेसचा शेप देण्यासाठी 2 इंचापर्यंत टक्सची उंची सरळ घेतली, कारण आपल्या छातीच्या इथला खालचा भाग हा सरळ असतो. आता जो आपण 1.5 इंच टक्स घेतला आहे तो आपल्याला पुढल्या साईडला वाढवून घ्यायचा आहे. तर आपलं 1 इंच मार्जिन ऑलरेडी आहे, म्हणून इथे आपण फक्त अर्धा इंच मार्जिन ॲड करून घेतोय. लक्षात आलंच असेल, आपण मागील भागात 1 इंच बॅक साईडचा टक्स घेतला होता. ते 1 इंच मार्जिन आणि अर्धा इंच मार्जिन ॲड करून टक्सचं 1.5 इंच मार्जिन आपण वाढवून घेतलं. त्यासोबतच हे दोन्ही साईड पार्ट शिलाई करत असताना दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे. तर ते 1 इंच मार्जिन आपण पुढल्या साईडला वाढवून घेतोय. तर 1 इंच शिलाई मार्जिन मुंढ्याच्या भागात सुद्धा वाढवून घ्यायचं आहे. तर मुंढ्यामध्ये आपलं अर्धा इंच मार्जिन ॲड होतं, कारण आपण मागील भागात अर्धा इंच लूजिंग घेतलं होतं. तर मुंढ्याच्या इथे फक्त आपल्याला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे. आता हे पॉईंट्स जोडत मार्जिन रेषा मार्क करून घेतोय. तर इथे आपल्या पुढील भागाचं ड्राफ्टिंग झालंय. आता आपल्याला मागील भाग घ्यायचा आहे. तो फिटिंग लाईनच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून खालच्या साईडला जे एक्स्ट्राचं कापड येतंय तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. जिथे आपण प्रिन्सेसचा शेप दिला आहे तिथेपर्यंत क्रॉस आकारात ही रेषा जोडून घ्या. हे मार्जिन मायनस केल्यामुळे ब्लाऊजची फिटिंग अगदी सरळ रेषेत येते आणि ब्लाऊज फिटिंगला सुद्धा छान बसतो. त्यामुळे ही गोष्ट करायला विसरायचं नाही. तर इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता आपण कटिंग करून घेतोय. बॉटमपासून कटिंग करायला सुरुवात करतोय. मार्जिन रेषा कटिंग करत जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून पुढील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यासोबत शोल्डर कटिंग करून पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. इथे आपल्याला पुढील भागात सुद्धा शोल्डरच्या बाजूने अर्धा इंचाला शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. तो सुद्धा आपण कटिंग करून घेतोय. त्यानंतर दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घेतोय. टक्सच्या इथलं जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला छातीनुसार परफेक्ट बाही कटिंग करता येत नसेल तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो सुद्धा नक्की पहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची फॅन्सी बाही कटिंग आणि शिलाई करणार आहोत. त्यासोबतच बोटनेक बॅकनेक गळ्याचा सुंदर असा मागील गळा कटिंग आणि शिलाई करणार आहोत. तर इथे आपलं अचूक मापासह आणि अतिशय सोप्या पद्धतीने 30 छातीच्या बोटनेक ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.